मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पुजारवाडी उंबर्डे या ठिकाणी भव्य असं एक दुसरा एक बैल मैदान मित्रांनो पार पडत आहे. आणि या मैदानामध्ये कोणकोणत्या गाड्या सेमीसाठी पात्र झाले आणि काही टॉपचे नंदी मित्रांनो या मैदानामध्ये पळाले आहेत, तर कोणत्या काय त्यामध्ये पळाले आणि सेमी पास झाले आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, गट क्रमांक 26 मध्ये 22-11 पिस्टनच्या धावणीचा नवीन हिरा सोन्या 22-11 आणि भिवघाट एक्सप्रेस वजीर ही एक टॉपची गाडी मित्रांनो पळाली आणि गटपास झालेली आहे. गट क्रमांक 26 मध्ये जबरदस्त स्पीड लागले मित्रांनो या गाडीला. मित्रांनो, जवळपास 55 लाख रुपयाची खरेदी कारोंडीकरांचा चिक्या देखील मित्रांनो या एक दुसरा एक बैल मैदानामध्ये आला होता आणि गट क्रमांक 8 मध्ये गटपास झाला आणि सेमीसाठी पात्र आहे. चिक्याची देखील गाडी जबरदस्त अशी पळाली मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर हा मित्रांनो आपल्याला माहीत असेल कालच झालेल्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरून आजच्या या पुजारवाडी एक दुसरा एक बैल मैदानामध्ये मित्रांनो पळण्यासाठी आला होता. आणि बकासूर गट क्रमांक 29 मध्ये बकासूर आणि राजाची गाडी मित्रांनो पळाली. सुंदर असं स्पीड मित्रांनो गाडी लागली आणि सेमीसाठी पात्र झाली गाडी मित्रांनो गट क्रमांक 29 मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, ओगलेवाडीचा तेजभाई देखील मित्रांनो या गट क्रमांक 18 मध्ये गटपास झाला आहे आणि सेमीसाठी पात्र झाला मित्रांनो. या गाडीने देखील मित्रांनो सुट्टा गटपास केला आहे. जबरदस्त स्पीड लागले. गट क्रमांक 18 मध्ये ओगलेवाडीचा तेजभाई गटपास आहे आणि सेमीसाठी पात्र आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या वर्षीचा पुशेगाव हिंद केसरीचा किताब पटकवणारा घरचा साज सरदार आणि रोमन ही देखील जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळण्यासाठी आली होती आणि गटपास झाली मित्रांनो. गट क्रमांक 24 मध्ये ही हिंद केसरी जोडी घरचा साज मित्रांनो पळाली आणि सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, सातारोडकरांचा पुष्पा देखील या पुजारवाडी एक दुसरा एक बैल मैदानामध्ये पाहण्यासाठी आला होता आणि गट क्रमांक 3 मध्ये गटपास झाला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो. पुष्पा देखील सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो पुष्पाची देखील.